मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली. मराठा समाजानं खूप वर्षापासून या मराठा आरक्षणासाठी संघर्ष केला. अण्णासाहेब पाटलांपासून अण्णासाहेब जावळे पाटलांपर्यंत, विनायक मेटे साहेबांपासून देवीदास वडजेंपर्यंत आणि आतापर्यंत 200 ते 250 पोरांना या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्यात. त्यांचं बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलं. आता कुठं ही लढाई अंतिम टप्प्यात आहे. मराठ्यांनी आतापर्यंत 80% ही लढाई जिंकली. आता फक्त 20%च्या आसपास राहील. तुम्ही सावलील कोण बसलात? तुम्हाला आरक्षण भेटलं काय? इकडं वाट्यावर काही बसले. आता उन्हात जर आपण बसलोत ना तरच पोरं सावलीत राहणार आहेत. तुमचा आळशीपणा द्या सोडून थोडा. पार्ट्या तर नाहीत ना तुमच्या गावात? या इकडं गट, त्या तिकडं गट नाही ना, बसले आजूबाजूला म्हणून म्हणतो. मराठ्याने पार्ट्या फारट्या सगळं आता गट फिट सगळे मोडून टाकले. आता कुठं मराठ्यांच्या पोरांचं कल्याण व्हायचा दिवस आला. आता कशाला गट तट? एकदा आरक्षण मिळालं की तुम्हाला पुन्हा खूप दिवस वेळ व्हायचा असतील मतभेद तर ते काढण्यासाठी. आता ही वेळ नाहीये मतभेद काढण्याची. ही वेळ आहे घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण करण्याची. आता 80 संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. या संधीचं आता मराठ्यांनी सोनं करायचं. सरकारला लागेल तेवढा वेळ आतापर्यंत मराठा समाजाने दिलेला आहे. आपण काय बोलायचंय, काय करायचंय याविषयी आपण वेळोवेळी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून समाजासमोर जाहीरपणानं ठेवलेलं. आपण समाजाला सोडून आतापर्यंत काहीच केलं नाही. आता ही लढाई मराठ्यांनी हातात घेतल्यामुळे यशस्वी झाली. कारण हाच आरक्षणाचा विजय बघण्यासाठी मराठ्यांना 70 वर्ष लागली. 70 वर्षाच्या अगोदरच्याही मराठ्यांच्या नोंदी सापडल्या मराठा समाज आरक्षणात असलेल्या. जेव्हा आरक्षणच अस्तित्वात नव्हतं त्याच्या आधीपासून मराठी आरक्षणात वेळोवेळी समित्या झाल्या, वेळोवेळी आयोग नेमले गेले. नोंदी असूनही मराठ्यांच्या जाणून बुजून दिल्या नाही. हे आत्ता मिळालेल्या नोंदीमुळे सिद्ध झालंय. जर ह्या नोंदी मिळाल्या नसत्या तर आपण म्हणलो असतो मराठ्यांना आरक्षण नव्हतं किंवा मराठ्यांच्या शासकीय नोंदी नव्हत्या म्हणून मराठ्यांना आरक्षण दिलं नसेल. परंतु 1805 पासूनच्या नोंदी सापडल्या 2023 पर्यंत. मग ह्या नोंदी जर 70 वर्षापूर्वी होत्या, 40 वर्षापूर्वी होत्या तर का दिल्या नाहीत? हा आपला सरकारकडे प्रश्न होता. परंतु आता हा लढा खूप पुढे गेलाय. आता आरक्षण कसं मिळणार आहे, ते कसं घ्यायचं हे समजून सांगायचे दिवस आता मागं पडले. सुरुवातीच्या काळात आपण मराठा समाजाला आरक्षण घराघरात जाऊन समजून सांगण्याचं काम केलं. वेळोवेळी आपण मराठा समाजापर्यंत आरक्षणाचा विषय नेला. परंतु आंदोलन आता खूप पुढे गेलंय आणि आरक्षणही निर्णयाच्या प्रक्रियेत आलंय. त्यामुळे आता पुढं काय लढाई करायची याविषयी आता आपण बोलून निर्णय घ्यायचा. कारण आरक्षण समजून सांगण्याची आता नाही गरज राहिली. मराठ्यांच्या घराघरातल्या लोकांना आरक्षण काय आणि ते कशासाठी लागतं हे कळालंय. आणि सगळ्यात जास्त राज्यात आरक्षण कोणाला कळलं असेल तर त्या माता माऊल्यांना, महिलांना कळालं. म्हणून ही लढाई आता यशस्वी व्हायला लागली. आपली एकही सभा अशी नाही
की त्या सभेला 2 ते 3 लाख महिला नाहीत. एकही सभा राज्यातली आतापर्यंत नाही की त्याला 2 लाखापेक्षा जास्त महिला नाहीत. कारण त्यांनी आरक्षण समजून घेतलं. त्यांच्या लक्षात आलं आरक्षणामुळं माझे मुलं मोठे होणार आहेत. आरक्षणामुळं आपल्या परिवारात प्रगती होणार आहे हे तिच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस या सामान्य मराठ्यांनी हे आंदोलन हातात घेतलं. आणि हेच कळणं गरजेचं होतं. मला जितकं सांगायचं तितकं मी सामान्य आणि साध्या भाषेत समाजाला सांगायचा प्रयत्न केला. मला जी भाषा येते त्या भाषेत मी समाजापर्यंत आरक्षण नेण्याचा प्रयत्न केला. लेकर आहेत का? मला वाटलं इकडेच आहे का. आपल्या भाषेत आपण आपल्या मायबाप समाजाला समजून सांगितलं आणि समाजाच्या लक्षात आलं आरक्षण कसं आहे. समाजाच्या लक्षात आलं की आरक्षण जर ह्या स्वरूपाचं आहे, आपण जर शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याला पूर्वी कुणबी म्हणलं जायचं. अडाणी लोकांचा शब्द होता कुणबी आणि सुशिक्षित झालेल्या लोकांचा शब्द झाला शेती. सुधारित शब्द आला. काही काहींना कुणबी नको वाटतंय. आपलं म्हणणं आहे तू घेऊ नको, तुला नाही घ्यायचं. कुणबी शब्दात प्रॉब्लेम काय? काय अडचण आहे बाबा. समजा आता सुधारित शब्द शेती झालाय आणि पूर्वीचा जुना शब्द कुणबी होता. म्हणजे आपल्या आजोबा पणजोबा पूर्वी कुणबी म्हणायचे शेतीला. पूर्वी आपल्या आजोबा पणजोबाच्या काळात घराला नाव होतं वाडा. घराला नाव वाडा होतं. आता नवीन आता आरती यायला लागली. मला शॉर्ट बशीची मी त्यांना शॉर्ट बसेल आणि मला बसल्यावर तर कार्यक्रमच झाला त्यांचा. पूर्वी शेतीला कुणबी शब्द होता कारण लोक अडाणी होते, सुशिक्षित नव्हते, म्हणून शेतीला कुणबी शब्द होता. नवीन सुधारित शब्द आला कुणबीला शेती. पूर्वी घराला वाडा म्हणायचे, आता नवीन सुधारित शब्द आला घराला हाऊस. मग का आता घरात नाही राहायचं का? डांबरीवर झोपतो का? पूर्वी हॉटेलला हॉटेल म्हणायचे, आता रेस्टॉरंट म्हणायला लागले. मग काय चहा प्यायचं बंद करायचं का आता? सुधारित शब्द आले. पूर्वी आपल्या आजोबा पंजोबा चपलीला पायतान म्हणायचे, आता चप्पल म्हणायला लागले. मग चपला घालायचं बंद करायचं का आता? पूर्वी कुणबीला शेतीला शब्द कुणबी होता, सुधारित शब्द शेती आला. आणि मग शेतकऱ्यानं शेतीचे प्रमाणपत्र घेऊन पोरं मोठे करायला अडचण काय? काहीच अडचण नाही. त्याच्यात काय लाज आहे शेतकरी किंवा कुणबी म्हणायला? आणि तुला लईच लाज वाटते शेती कुणबी शब्दाची, तर मग जमिनीवर राहतो कशाला? ती इकून टाकन चंद्रावर जाईन राहायला. ज्याला लाज वाटते त्याला. इकडं बरं सगळ्या दुनियात सांगतो. अरे काहीतरी फॉल्ट आहे बरं का. मी बी असंच किरकायला लावलंय त्यांना. भाऊ मी किती आरडलं कोणीतरी सोडित नसतो. आता घेणारच आणि ओबीसीतूनच घेणारच सगळ्या मराठ्याला. मराठा समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. फक्त शब्दाचा खेळ आहे म्हणून शब्दात अडकू नका. मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी आरक्षणात. मराठ्यांना आरक्षण 100% मिळणार. आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. या राज्यातल्या 54 लाख मराठ्यांना. कुणाच्या तरी मराठ्याच्या लेकराच्या घरात आयुष्याची भाकरी गेली.
कारण हेच आंदोलनाचं आणि या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं यश आहे. एका नोंदीवरती 70 जणांना लाभ मिळाला जालना जिल्ह्यात, एका नोंदीवर. कारण ज्याची नोंद मिळेल त्याचा जेवढा परिवार आहे तेवढ्या परिवाराला एकाच नोंदीवर लाभ मिळायला लागला. म्हणजे त्याचे चुलते, त्याचे पुतणे, त्याचा आजा, त्याच्या आत्या, सगळेच जेव्हापासून नोंद सापडली त्या सालापासून. काल परवा तर माझ्याकडे एक परभणीचे मातामाऊली आली होती. तिने येऊन सांगितलं इथं माझ्या एका नोंदीवर 138 लोकांना लाभ मिळाला. आपण इतकं पकडायचंच नाही. काल तीर्थापुरीचं सुद्धा उदाहरण, तीर्थापुरी सुद्धा एका नोंदीवरती 122 लोकांना प्रमाणपत्र दिलेत एकाच नोंदीवर. आपण इतकं मोजायचंच नाही. 54 लाख नोंदी मराठ्यांच्या या राज्यात सापडल्या. एका नोंदीवर फक्त 4च लोकांना प्रमाणपत्र मिळू द्या. 2 कोटी मराठी आजच आरक्षणात गेले, जिंकले मराठी. आता लढाई आपली सरसकटसाठी, ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी. किंवा आपलं म्हणणं आहे ज्याची नोंद सापडली त्याचे सोयरे त्याच्यामध्ये घ्या. मग तर कोणी असो राज्यात, त्यांना सोयरे म्हणजे काय हेच कळणार. 1-2 मंत्री आले माझ्याकडे 4-5 दिवसापूर्वी. मी त्याला म्हणलं ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सोयऱ्याला फायदा दिला का, त्याचा प्रमाणपत्र दिले का? ते म्हणला मग दिलाय सोयऱ्याला. म्हणलं कोणाला दिलं एखादं मला उदाहरण सांगतो का? त्याने केलं सांगायला चालू मला. ज्याची नोंद सापडली त्याच्या चुलत्याला दिलं, त्याच्या पुतण्याला दिलं. म्हणलं हे सोयरे तुमच्यात केव्हापासून होते? ही आमच्यात भावकी असते हो. तुमच्या सोयरे कसं काय झाले? तिथं डोकंच पण पडलं. ते मुंबईला गेला आणखी माघारीच नाही आला. आपल्याकडे यायचं म्हणलं टेन्शनच घेतात. तिथूनच ठरीत येत कोणाकोणाला पाठायचं या बारीनं अंतरवालीला. यादी वाचित येत अमुक अमुक मंत्री अंतरवालीला जाणार आहे. जेव्हा ते मंत्री कागद वाचितो ते म्हणतो जायचंय कुठं, पण ते म्हणले अंतरवालीला. ते म्हणले तिकडं नाही जात, इकडं दुसरीकडे कुठं सांगा. त्याला एकाचाकच बोलत आहे. मी काय चूक करतो? चुकीचं नाही बोलत. तुम्ही मराठ्यांचे किती वर्ष फसवणूक करणार? कारण मी माझ्या समाजाची प्रामाणिक आहे. तुमच्याशी मित्रत्व करायला आंदोलन उभा नाही केलं, मी मराठ्यालाच न्याय देणार. सरकारचा सगळ्यात मोठा एकच प्रॉब्लेम आहे, मी त्यांना मॅनेज होत नाही. तेवढाच प्रॉब्लेम आहे त्यांचा, मी त्यांना मॅनेज नाही होत. कारण आपलं बऱ्याच गोष्टी जमत नाही. हिंदीचं इंग्लिशचं मोर जमत नाही, कवाच जमलं टिकूनच बसलं नाही म्हणून त्यांचं आत्ता होत. बऱ्याचशा गोष्टी जमत त्यांचं जमत नाही. मग जर मी मॅनेज होत नाही तर सरकारसमोर एकच प्रश्न आहे, मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल. आणि ते विजय आपण खेचून आणला. 80% मराठी आरक्षण या मराठ्यांना जिंकलंय. कारण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा एक झाला. 14 तारखेला तुम्ही होते का अंतरवालीला? 14 तारखेला बांधावर सुद्धा उभा राहायला जागा नव्हती. 20-20 किलोमीटरवर मराठी उभा होते. 2-3 करोड पेक्षा जास्त मराठी अंतरवालीत आले असते एका हाकेवर. एवढा मराठा आता जागृत झाला. आपल्याला पूर्वी एक शब्द कानावर ऐकायला यायचा, मराठ्याच्या जातीत जन्मून चूक झाली, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे नोकऱ्या लागणार. कुठं मोठं असं बोलत होते, कुठं कुठं. कधी काळी सोशल मीडियावर हे शब्द ऐकायला यायचे. आता सगळे मराठी माझ्यासह, मला तर खरंच सांगतो तुम्हाला, मला माझ्या जातीचा स्वाभिमान बी आणि अभिमान बी, माझी सगळी जात एकत्र आली. मराठ्यांनी ज्यांचे नाव ठेवत होते ना त्यांचे सगळ्याचे षड्यंत्रच मोडून टाकले. लोक म्हणत होते मराठी येत नाही, मराठी इतकी एक आली तर कुणालाच मोजित आहे. सगळे ड्रोन बंद पडले. आमच्या तर काही उसात पडायला सापडत नाही, इतके मराठी आले. कोकड त्यांना शूटिंग करावं हेच कळाना. कोणत्या बाजूने मराठी आताच घुसायचे. मरणाचे मोसंबी ते सगळ्या वाकड्या तिकडे झाले. मी त्यांना सांगितलंय सरकारला, तुम्ही मराठीच्या नादी नका लागू. हे शांत आहेत तवर शांत आहेत, आणि एकदा जरी बिघडले ना लय अवघड कार्यक्रम आहे. आरक्षणच घेऊन येते मागे. खरंच सांगितलंय मी. आणखीन मराठ्यांनी मर्यादा सोडली नाही, संयम सोडला नाही. मराठ्यांनी जर मर्यादा सोडली तर येताना आरक्षणच घेऊन येते. त्यांना त्याची परिचिती बी आली. परिचिती कशी आली माहिती आहे तुम्हाला? आपले पोट्टे लय बेकार आहेत मराठीचे. कोणी कानू काय ते सोशल मीडियाला टाकले, कोणचे कोण पोट्टे मुसडीवरच निघालेत मुंबईला.
ते सरकार फुल टेन्शन मध्ये आलंय ना. ते मला फोन करतात आणि मला म्हणते होय तू मसडीवर येणार आहे काय. आम्हाला नाही माहित बाबा ते कोण यायला लागलं मसडीवर, मला काय विचारतो. बरं ते बी असे नमुने आहेत ना पोरं. ते पोट्ट्याने नीट बसायचं ना, मसडीवर उलट बसले आणि सगळ्या दुनियात फोटो टाकले. एकाने टांगड्या इकडे केल्या आणि एकाने इकडे केल्या त्या मसडी. ते म्हणजे एका मसडीवर किती माणसं बसणार आहेत म्हणलं, तू त्याला जाऊन विचार. त्यांना वाटतं जर हे मसडी घेऊन तिकडे निघाले ते मुंबईत आल्यावर करते काय, इतके टेन्शन मध्ये आले. काही काही पोट्ट्याने असं टाकलंय मला इमानच बघायचं म्हणतात. आता मग का पंख्यावर जाऊन बसतो का गण तिथे गेल्यावर. मी सरकारला सांगितलं होतं मराठी आरक्षणात येत मराठ्यांचा अंत बघू नका, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. कारण मराठ्यांच्या पोरांनी किती दिवस सहन करायचं. आई बापांना रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवायचे आणि आई बापानं स्वप्न बघायचं माझं पोरग अधिकारी झाल्यावर माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल ना. त्याची पोरगी अधिकारी बनानं आणि त्याचा पोरग अधिकारी बनानं, या आरक्षणाने दोघाच्या स्वप्नाचा घात करून टाकला. दोघाच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली. बापानं कधी काळी पैसे कमी पडले तर व्याजाने काढले पण पोरं शिकवले. मराठ्यांनी पोरं एसट्यावरच्या पाट्या वाचायला यावात म्हणून नाही शिकले, ते पोरं सुद्धा अधिकारी झाले पाहिजेत म्हणून शिकले. आणि आरक्षणामुळे पोरं सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायला लागले आणि आपले पोरं व्यसनी सुद्धा बनायला लागले. त्यामुळे नोकऱ्या नाहीत, आई बापाचा पैसाही गेला आणि बापाच्या डोक्यावर कर्जही झालं, पोरं व्यसनी व्हायला लागले. एका व्यसनीनं मग कार्यक्रमच केलाय, मग टंगडच मुडले ते. हे काय मग चालता काहीच. त्याच्या पायात अशी टप्पू चप्पल होती आणि ते त्याच्या ताराने आलं. ते टाकल्यावर कसं येत असते तसं वाकडं तिकडं झालं. मला वाटलं जाईन फोटो काढून माघारी लांबूनच. ते माया धोरणाने चालतं फोटोचे. ते आलं जोरात आणि त्याने असा दणका आणला त्या चिपल्याचं, मग अर्ध नखच उडलं. मी त्याला लय काच काढून रोडलं पण ते लय टप्पू होतं, मला रेटलंच नाही ते. मराठ्यांना जर आरक्षण एकदा आयुष्याचं मिळून दिलं आणि मराठ्यांच्या लोकांनी जर व्यसनापासून लांब गेलं तर मराठ्याची प्रगती जगात कोणीच रोखू शकणार. फक्त मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. लग्न तर आता साधे करायला लागलेत लोक. मी सहज म्हणलं साधे लग्न करा, 1300 लग्न लागले हो आता भाऊ साधे. मला एक जणांनी फोन करून लग्नाच्या सुपारीला बोलिलं. मी काय शहाणा आहे का काय, मला काय बोलायचं. ते दोघं नवरा बायको इंजिनियर होते. त्यांनी लग्नाला त्यांनी ते उली 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 ठेवत नसतात कधी, जिलेबी चिवडा अमक तमक 20,000 असं ठेवलं होतं. आणि म्हणलं हे काय. ते म्हणले असतंय सुपारी फोडायच्या दिवशी. म्हणलं सुपारी फोडायची लग्नाला खर्च. ते म्हणले 20 लाख रुपये येणार आहे. म्हणलं तुम्हाला पोरीचा पोराचा दोघाचा बाप मारायचे काय दोघाला मिळून इतके पैसे घालून. उठा म्हणलं करा साधं लग्न, 20,000 लग्न जिकडे तिकडे. वाचले की नाही दोघाचे 10-10 लाख रुपये. येणं नाही देणं नाही. उगाच मोठा लग्न करतात माझ्यासारखे रेटून खाऊन जातात कामान धामाचे. यांना काय खाऊ घालतात. कारण आपण जर हे पाळलं सगळं व्यवस्थित होतं. बांध फोडायचे जरा कमी केले थोडे ते एक बरोबर. रानात जाताना खुरप्याने बांध टोकरीत बसते. 2-2 पिढ्या बोलवणार ना लोक आपल्या त्या बांधावर. आता बांध बी लोकांनी 1-1 फूट सोडून दिले. आपल्या समाजात 100% प्रगती होती. थोड्या थोड्या गोष्टी जर बदलिल्या आणि एकमेकाला समजून जर घेतलं तर बदल झाला. मायबापा हो आरक्षण आलं. मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येण्या वाचून आता देव सुद्धा रोखू शकत नाही. देव सुद्धा नाही रोखू शकत. इतक्या नोंदी मराठ्याच्या सापडल्या. आता सध्या त्यांचं सुरू झालंय. स्वैरे शब्दावरती महाराष्ट्रात पहिल्यांदा एका आठवड्यात 3 कॅबिनेट झाले. पाठीमागच्या आठवड्यात म्हणजे ह्या सुरू या आठवड्यात 3 कॅबिनेट बैठका झाल्या. इतक्या कधीच झाल्या नाही. एका शब्दावरती त्यांचे खलबत सुरू आहेत. कारण आपण त्या शब्दापासून हटत नाही. तो शब्द जर घेतला तर ज्याची नोंद सापडली ना, तुमच्या गावात सापडली कोणाची नाही. तुमचं साधलं बा. आम्ही तशीच गुतलो त्यांची. आमचं आहे ना गाण्यात काय व्हायना. नाही नाही पुढे येते नाही. एक जरी नोंद सापडली ना, कोणाची पण सापडू द्या,
बेट इतकं लांब गेलं राज्यापर्यंत, फक्त सोयरे शब्द घेणं गरजेचं. एकदा का सगळे सोयरे घेतले एकाचं लांब पर्यंत जाते. साक्षात पिंपरीला काशेद आडनावाचे एक सापडे, त्यांच्या राज्यात इतके पाहुणे आहेत की ते म्हणतो आमच्या पाहुण्याच राहत नाहीत, अर्धा महाराष्ट्र आम्हीच गुतीत होत म्हणे एकटा. काल भाटाचे पुरावे सापडले मुरमा गावात. भाट लोक हे विदर्भात 60 गावाचे पुरावे त्यात जो सापडले. तीर्थापुरीचे लय मोठे आडनाव सापडले. ते तर असे उड्या हाणते, त्यांचं आडनाव तिथं वाचायला मिळाल्यावर सगळे आडनाव तीर्थापुरीतले निघाले. असे पुरावे मराठे. या पुराव्यामुळे 100% आरक्षणात जाणारे सगळे. फक्त आता थोडी कसरत आपल्याला करावं लागते. नोंद निघाली काय? मला मध्ये बोललं मला सुचतच नाही काही. मी जातो विसरून. मग मी काय कॅम्प्युटर कॅसेट टाकली सुरू आहे. मराठ्यांनी फक्त आता एकजूट राहायची गरज. मराठे जर सुरुवातीला ज्या ताकदीने एकत्र होते त्याच ताकदीने जर शेवटपर्यंत एकत्र राहिले, बस आरक्षण 100% मिळालं म्हणून समजा. आता मराठ्यांचे पोरं मुंबईकडे निघाले. मी म्हणलो होतो 17 तारखेला इथंच एक फाईट मारून बघू आपण, इथंच आंदोलन करू. पण काय ह्याचे दम खाते. नको नको म्हणले, मुंबई म्हणा मुंबई म्हणा म्हणलो. काय मग चलो मुंबई. असे दणकेने तयारी लागलेत. मी म्हणलं काम 20 तारखेच्या आत सगळ्यांना उरकून घ्यायचे. एक जणाने गव्हाला इतकं पाणी दिलं त्याचा गहूच शेवाळलाय, ते रानच. व्हिडिओ टाकला त्याने. ते म्हणला माघारी येऊस तर मी वापसाच नाही झाला पाहिजे. कापसाचं बोंड फुटलं कीच पोरं याचायला लागले सध्या. त्यांचे घरचे लय खुशी आहेत. ते म्हणते कवा शेतात जात नव्हता येऊ, कमीत कमी कापूस तरी याचायला लागलाय फुटला की जात. मध्ये मध्ये ते डिझेल बंद केलं. पोरांनी नवीनच शक्कल शोधून आणली. ते म्हणले आपल्या गाड्याला डिझेल जर नाही दिलं तर गाड्या बंद पडत्या. ते नाही बघा आता डोकं काय लावलंय, कशी गाडी पळत. ते म्हणले बिगर डिझेलचीच गाडी मुंबई पोत पळली पाहिजे. ते नाही ते सौर ऊर्जेच त्याच्यावर बसले. ते म्हणले मुंबई पोत गाडी नाही जबाबदारी पाटील आमची, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. नाही मिळेल डिझेल. आणि म्हणलं गॅस नाही दिल्यावर एक जण लगेच सरपणाची मुळी टकोऱ्यावर घेतली, लगेच दाखवली. म्हणलं हा बघ सरपंच सुद्धा रेडीच. मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही मराठ्याच्या नादी लागू नका. हे जर एकदा तराला लागले तर काही करू शकते. सरकारला आणखीन बी माझी 1 लाख लहरा गावातून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून विनंती. मला माहिती आहे तुम्ही मला ऐकताय. मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत तुमचे अर्धे लोक जागेच आहेत. मला चांगलं माहिती मंत्रिमंडळात. मी शेवटच्या गावापर्यंत सभेत काय बोलतोय शब्द तुम्ही लिहून घेतात हे बी मला माहिती. त्यामुळे मी तुम्हाला या 1 लहरा गावातून जाहीरपणाने विनंती करतो की सरकारनं मराठा समाजाचा अंत न बघता मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घ्या आणि मराठ्यांचा प्रश्न 20 जानेवारीच्या आत सोडवा. नसता मराठी मुंबईत बसल्याशिवाय राहत नाहीत. आता तुमच्या आणखी नाही आता ते हातातून वेळ गेली नाही. सरकारमधल्या काही प्रतिनिधीचे मला फोन येते. ते म्हणतात तुम्ही मुक्काम डोंगरावर कोण टाकले. दिंडी निघाल्यावर गावात मुक्काम असतात ना. ते म्हणतात तुमची दिंडी मुंबईत चालली डोंगरात कमून टाकलेत तुम्ही मुक्काम. म्हणलं तुला काय सांगू कम टाकले. बरं टाकला म्हणलं गावात एखादा मुक्काम. त्या गावात 6 महिने सुधरण का? 2 कोटी लोक तिथून गेल्यावर ते जर रातची भिताडाच्या आडून बसले तर मग ते गाव मेलग राहिले. त्यामुळं डोंगरात ठेवलंय म्हणून. आणि तुला बघायचं असलं तर आमची दिंडी पुढे गेली का डोंगरात मागे येऊन बघतो. तुला डोंगरात कोण मुक्काम आहेत कळत. मग त्यांना एकच काम सांगितलेलं मी, आम्ही भाकरी पाणी सगळं आणणार आहे संग, फक्त आमची एकच व्यवस्था करा. तेवढीच करा म्हणलं तुम्ही मुंबईत. ते म्हणलं मग तुम्ही डोंगरावर तसं करणार आहेत. म्हणलं इकडे आल्यावर काय करणार आहेत. म्हणलं मला काय माहित. पोरं तर म्हणतात मंत्र्याची कोणत्या गादीवर झोपतीत गादी सुद्धा बघायची आम्हाला. आणि त्या कचाट्यात जर गादी आली तर गादीचा कार्यक्रमच झाला म्हणून समजायचं. ते म्हणले आम्ही मग संडास बाथरूम आणले 4000. आणि म्हणलं 4000 2 आणि 3 कोटी पोरं मुंबईत येणार आहेत. 4000 बाथरूमने काय होईल. आणि आमचे पोट्टे लय शहाणे आहेत का. ते जर आत गेले ते 2-3 घंटे दारात नाही उघडत. बाकीच्या काय करायचं. हे कुठं बसू शकतात. ही चीड नाही तुम्हाला सांगतो. ही चीड आहे.
हे राग आहे आपल्याला आपल्यावर केलेला अन्यायाचा. पिढ्यांना पार मराठ्याचं आरक्षण असून मराठ्यांच्या लोकांचं वाटोळं यांनी केलं, म्हणून ह्यो राग आहे त्यांच्यावरचा आपला. आपण इतके मूर्ख पण नाहीये की जाणून बुजून करणारे, पण आपला नाविलाज झालाय. आपल्या पोराचे मुडदे आपण डोळे देखता आता नाही बघू शकत. पोरं 1% जर हुकले तर घरी रडत यायला लागले. जे आईबापांना पोरं शिकलेत ना, ते आईबापाला फक्त एकदा विचारून बघा, तुमचं 1% हुकलेल्या पोराच्या डोळ्यातले पाणी पुसायची हिंमत तुमच्यात होती का? कारण ते लेकराचं पुरं आयुष्य बर्बाद झालेलं असतं. त्यामुळे ही चिड आहे. म्हणून दंड थोपाडलेत मराठ्यांनी. आता मुंबईतच जायचं आणि आरक्षणच घेऊन यायचे. कसं देत नाहीत बघायचंच असं ठरलं. आपलं त्यांचं काय पूर्वीचं काय वैर नाही, परंतु जाणून बुजून अन्याय केल्यामुळे मराठी पेटले जातात. आणि आतापर्यंत आपण त्यांना 7 महिन्याचा वेळ दिलाय. थोडा थिडका वेळ नाही हो. 7 महिने जवळपास वेळ दिलाय आणि 7 महिने आंदोलन चालत नसतं. त्यांचा गैरसमज होता मोठा की खूप दिवस आंदोलन चालल्यावर ऑटोमॅटिक बंद पडत. जसं जसं आंदोलन पुढं पुढं वाढत जाईल तसं तसं मराठ्यांची एकजूट वाढायला लागली. त्यामुळे ते एक फुल टेन्शन मध्ये आले. त्यांना काही केल्यानं मराठीचं आंदोलनच फुटाना. कारण मराठ्याला काय पाहिजे? फक्त आरक्षण. सामान्य मराठ्याला. त्याला कोणाच्या पैशाची त्याच्याशी नाही देणे घेणं, पदाशी देणं घेणं नाही. त्याला जर कोणी फोडायला गेलं ना असं असं म्हणून ते चप्पलच काढीत. कारण त्याला आरक्षणाशिवाय काही कळतच नाही दुसरं. कारण हे सामान्य मराठ्यांनी आंदोलन हातात घेतलं म्हणून यशस्वी व्हायला लागलं. तुम्हालाही माझी विनंती आहे, आरक्षण मिळेपर्यंत गटतट आणू नका. आरक्षण मिळेपर्यंत नेता नाही, फेता नाही ना, कुणी नाही ना, पक्ष नाही, पेक्षा नाही, काही. आपले पोरं नजरेसमोर ठेवा. आरक्षण मिळवस त्याच्यानंतर करायचं तर तुम्ही राजकारण करा, पण आरक्षण मिळेपर्यंत तुमच्या लेकरं तुमच्या डोळ्यासमोर ठेवा. कारण आपले लेकरं मोठं करायला कोणीच नाही. मी माझी पाठ थोपटून घेत नाही, पण रात पाठ एक करतोय. मी पाठ 4 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. 5 वाजेपर्यंत पाठ 4 वाजेपर्यंत आणि 3 वाजेपर्यंत कार्यक्रम कोण घेत असतं माहिती आहे तुम्हाला? राजकारणी. ह्यो पाठ 5-5 वाजेपर्यंत दार वाजत असतो लोकांची. कड्या वाजी, उठा मायाकडे बघा. काय बघतो तो आयगड? आमच्या पोराय सगळं वाटलं झालं. मायाकडे बघा काय बघतो आयगड? तू सुधारला, तोय पोरं सुधारले, तोय पोरं परदेशात शिकायला गेले, आमचे उस तोडायला पाठीत होतो. आपल्या पोरांना कोण आरक्षण देणार? आपल्या पोरांना कोण मोठं करणार? शिक्षणात सवलती कोण देणार आपल्याला? कुणीच नाही. मग आपल्या पोराच्या पाठीशी नेमकं कोण? आपण काय ठेका घेतलाय का यांना बार बार सुधारायला मोठं करायला? आपल्या पोरांच्या बद्दल एक शब्द सुद्धा काढत नाही. 70 वर्षापासून जेवढे पक्ष झाले त्या पक्षातले सगळे नेते मोठं काम करण्याचं काम आपल्या बापजाद्या मराठ्यांनी केलेलं. त्यांनी याच्यासाठी यांना मोठं केलं. कधी काळी जर गरज लागली तर हे आपल्या पोराच्या मदतीला येते म्हणून मोठं केलं. एकही नेता आज आपल्या मराठ्यांच्या पोराच्या बाजूने उभा राहत नाही. एकही आपल्या बाजूने बोलत नाही. मग यांना कशाला मोठं केलं? आपल्या समोर पर्याय नाही. आता आपली लढाई आपणच लढायची ना आपणच जिंकायची असा पर्याय आपल्यापुढे. त्यामुळे आपली लढाई आपणच लढून आणि आपणच जिंकू. कारण आपल्याला गरज आहे आपल्या गोरगरिबांच्या पोरांना. मावश्या होतो मला सांगतो, तुम्ही लाजू नका. तुम्ही जर आता लाजलात तर आपल्या पोरांचं वाटलं झालं म्हणून सांग. तुम्ही जनजागृती महिलामध्ये सुरू करा. सगळ्या महिला जाग्या करा आणि त्यांना एवढंच सांगा, आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचंय. तुझ्या पोराचं कल्याण होणार आहे, माझ्या होणार आहे. आपण दोघी एक होऊ आणि या मराठा आरक्षणासाठी शांततेत लढू. एकदा आयुष्याचं आरक्षण पोरायला देऊ. ते काही 1 वर्षाचं नाही म्हणून दुसऱ्या वर्षी लढावं लागेल. ते पिढ्यांना पारसाठी तुमच्या पोरांसाठी आयुष्यासाठी झालं. जशी जमीन प्रॉपर्टी तुम्ही आयुष्यभरासाठी ठेवली तसंच आरक्षण आयुष्यभरासाठीच आहे. ती पण प्रॉपर्टीची. जीवन जगताना जसं पाणी गरजेचं आहे तितकंच आरक्षण गरजेचं आहे पोरांसाठी. आणि आपण हाय तोपर्यंतच पोराला आरक्षण द्यायचं. आपल्या पाठीमागं पोरांचे एवढे हाल होऊ शकते की आपल्या पोरांना हमाली करणे सुद्धा वेळ येऊ शकते. कारण चारही बाजूने मराठ्यांनाच घेरलेले सध्या. त्याच्यामुळे आपल्या पोराला आपल्या देखता आपल्याला आरक्षण द्यावं लागतं. त्यासाठी तुम्ही लाजू नका. शेतात काम करताना तुम्ही लाजता का? तुम्ही जर शेतात काम करताना लाजलात तुमच्या पोराचे वाटलं झालं.
तुम्हाला रात्रंदिवस कष्ट करावं लागणार आहे, तेव्हा तुमचे पोरं मोठे होणार. त्यामुळं शेतात काम करताना आपण लाजत नाही. मग आरक्षण तुमच्या पोराला लागतं. मग गावागावातल्या महिलांना तुम्हाला जनजागृती करायची आरक्षणासाठी, त्याच्यात काय लाज आहे? काय काय महिला म्हणतात मला लाज वाटते. आता वाटून दे, मग काय करते? मग आता करतोच आम्ही, काय मग तुला लाज वाटते म्हणलं. पण मग एका प्रश्नाचं उत्तर दी. तो हा दीर निवडणुकीला उभा राहिल्यावर कसं गल्ली गल्लीने पॉम्पलेट घेऊन पळती, तवा नाही लाज वाटत का? मग तलाही सांगते गल्ली गल्लीत पतंग हान बाया, नारळ उगशीन कबशी नीट हान ग, तवा कशी सांगते? मग तो अधीर सुधर, तो अधीर कोणचा तरी साहेबाचा असतो. ते साहेब आणि तो अधीर दोघच मोठे होते. ते साहेब एखाद्या गटार गुटार नाली फाली देत याला, झाले ते दोघं मोठे. आपल्या का उस तोडायला पाठायचे का? आपल्या पोराला कोण? थोडस पाठीमागं वळून बघा, आपल्या पाठीशी कोणीच नाही. आपल्या पोरांना सांभाळायला कोणीच नाही. म्हणून ही लढाई आपल्याला जिंकायची. तुमचा जास्तीचा वेळ नाही घेणार. मला बी लय मोठे गाव आहे. मला 100% आज 5 वाजताचा अंदाज दिसायला लागलाय पाठच्या. तरी मी 9च्या पुढे हातात हात द्यायचे बंद केले जाते. रातचे 9च्या पुढे हातात हातच देत नाही मी कोणाचे. 9च्या पुढे लय बेकार कार्यक्रम. ते हात धरतंय, 7-8 फोटो काढीत. त्याला जर म्हणलं सोड, तर दमदार ना, तुला का दम नाही घाणा काय? त्याने असते टाकलेली आणि ते मला भेट नाही. संध्याकाळी सकाळी माया पुढे येत नाही, पण रातची भेट नाही मला. म्हणजे माझ फोटो काढतो मलाच घोडीला येतो. त्यामुळे मी लवकर उरकायचा प्रयत्न करतो, पण उरकानाच मला. कारण या समाजासाठी आपल्याला पुन्हा एकदा लढायचं. तुम्हाला एक काम सांगतो, तुम्ही लाजू नका. गावागावातल्या महिलांना महिलांनी जागा करा आणि पुरुषांनी पुरुषाला जागा करा. गावोगावी फिरा आणि जनजागृती करा. पुरुषांनी सुद्धा. काही काम नसतं तुम्हाला, खोटं बोलावतात, मला घुमितात तुम्ही सगळेजण. मावशी हे मला काय म्हणते माहिती आहे? यांना फोन केल्यावर मा मग लय काम आहे राव, नाही मी बैठकीला आलो असतो. आणि तीर्थापुरील टपरीवर जाऊन बसते. काय काम आहे तुम्हाला? पोराजी इकडे सगळं वाटलं झालं, काय तीर्थापुरील तुमचं? गप्पा ठोकीत आम्हाला इकडं. मला एक जण असं घुमेला मावशी हो, मी मागं बैठका घ्यायचो. त्या टायमाला मी फोन लावला, एक जण आला. म्हणलं भाऊ बैठक गेली आहे, उद्या 12 वाजता बैठक आहे. ते म्हणला मी आलो असतो राव, पण माझी मोटरच चोरीला गेली. म्हणलं गेले असं, आता शेतकरी मनुष्य, आता याला दुसरी मोटर आणावं लागेल नवी, ती टाकावं लागेल, परत जमिनीला पाणी द्यावं लागेल. म्हणलं नको येऊ तू. पण मी त्याच्या चुलत्यालाच फोन केला. त्यांना म्हणलं बैठकीला आले नाही ते, त्यांची मोटर सापडली का? ती म्हणला मोटर? मी त्याचा चुलता आहे म्हणे, 3 पिढ्या झाल्या, 1 गुंठा वावर नाही आम्हाला. इतके कलाकार पोट्टे आहेत आपले. पण मी हाल नाही सोडले. मी या समाजावर तरी पण नाराज नाही झालो. मला माहित होतं एक ना एक दिवस हेच मराठी एकीत्याने मराठ्यांच्या पदरात आरक्षण 100% टाकते. मी नाही नाराज झालो, सारखा लढत राहिलो. रात्रंदिवस आजही रातपाट करतोय मी. माझं स्वप्न काहीच नाही, या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू बघायचं, बस एवढ्यासाठी ही लढाई सुरू आहे. आज 13-14 वर्षापासून सलग ही लढाई सुरू आहे. मी कधीच माझ्या जीवाची पर्वा नाही केली आणि करणार सुद्धा नाही. तुमच्याकडेच आता एक विनंती, 20 तारखेला मुंबईला मराठी निघाले. आपल्या गावातले सगळे बांधव मुंबईकडे चला. खोटं बोलू नका काम आहे मला म्हणून. आता जर तुम्ही घराच्या बाहेर नाही पडले तर तुमच्या पोराचं तुम्हीच वाटोळं केलं म्हणून समजा. बाकीच्याला दोष देऊन काय उपयोग नाही. तुम्ही घराच्या बाहेर पडा आता. 20 तारखेला सगळ्यांनी आंतरवालीतून पायी मुंबईकडे निघायचं. तुम्हाला काम उरकून घ्यायचे, सगळे उरकून घ्या. महिलांनी सुद्धा काम करायचं पाठीमागे. कारण मी बीडच्या सभेत महिलाला सांगितलं होतं, आम्ही मुंबईला जाताना जर आम्हाला अडवलं तर पाठीमागची खिंड तुम्ही सांभाळायची. मुंबईची खिंड आम्ही मराठी लढवणार आहे.
आता दोघांनाही बरोबरीनं लढल्याशिवाय मराठ्यांच्या पोराला न्याय नाही मिळत. जर आम्हाला तिकडं आडिलं तर इकडं तुम्ही आमदाराच्या आणि मंत्र्याच्या दारालाच येडा टाकून बसायचा 2-4 लाख महिला. त्याला काहीच म्हणायचं नाही. 2-3 लाख महिलांनी येडा टाकायचा, त्याला एवढंच सांगायचं फक्त, तू इथं निवांत झोपला म्हणत घरी. तो मुंबईतले लोक आमच्या लोकांना त्रास द्यायला लागले, गाड्या आडायला लागले, तू कशाला झोपला रे? नुसते पायातले हातात घ्या. 2 महिने दारच नाही उघडीत ते लगेच तिकडे फोन करून सांगतोय, मला लय त्रास द्यायला लागले, तुम्ही त्यांना त्रास नका देऊ. थेट मुंबईत लोकांना सांगतोय. पक्ष कोणचा असतो आपल्याला काय देणे घालणे. आमदार आणि मंत्र्याच्या दाराला डायरेक्ट येडा टाकायचा महिला. मी व्यासपीठाच्या खाली आलो, काही महिला मला भेटल्या. ते म्हणलं, दादा तुम्ही जा मुंबईला, आम्ही आहेत मागं संभळीतो. आम्ही बीडतल्या 2-4 लाख महिला आम्ही सगळ्या बसवतो मंत्र्याच्या दारात. तुम्हाला नुसतं आडून द्या, एका चपलीतच थुतार फोडी देतेच. कारण मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलं सरकारला, मराठी जर 4ही बाजूने तुम्ही घेरले तर मराठी 10ही बाजूने तुम्हाला घेरणार आहे. आता तुम्हाला सुट्टी नाही आरक्षण घेतल्याशिवाय. महिलांनी फक्त रोडने चालायचं का? आम्ही लाखांना महिला तुमच्या पाठीमागे चालणार आहे. एवढ्या मराठ्या महिलांना आता मुलाच्या भविष्याच्या बाबतचं आरक्षण कळालं. आता फक्त तुम्ही सज्ज राहा, तुम्ही पाठीमागची लढाई सांभाळा. मुंबईचे आम्ही सांभाळतो, मोकळे माघारी येत नाही शब्द आहे तुम्हाला. आरक्षणच घेऊन येतो माघारी. आता पाठीमागची बाजू सांभाळा. आम्हाला जर आडिलं तर पाठीमागचं आंदोलन शांततेत तुम्हाला करायचं, तिथलं सुद्धा शांततेत आम्हीच करणार आहे. आम्हाला माहिती तुम्ही कशा आमच्या मदतीला येणार आहेत. आम्ही लय हुशार आहे, तुम्ही अशा मदतीला नाही यायच्या लवकर आमच्या. म्हणून आम्ही बरोबर आयडिया केली. आम्ही तुमचे मथुरे घेऊन चालूत मुंबईला आंदोलनात. तुमच्या मथुऱ्याला तिकडं आडिलं, अगा बाबा, मग तुमचा रुद्र अवतार बघायचा. त्याचा कार्यक्रमच त्या मंत्र्याचा आमदाराचा. त्यामुळे आम्ही तुमचे मथुरे सुद्धा संघ घेऊन चाललो जातो. आणि तुम्ही 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवाली लिहायचं. आपल्या एकलायरा गावातल्या एकाही माणसानं 20 जानेवारीला घरी नाही राहायचं. तुम्ही सगळ्यांनी अंतरवाली लिहायचं. घराला कुलूप दिसलं पाहिजे त्या दिवशी. कारण जे पोरं लढायला चालले ते तुमचेच लेकर आहेत. ते जरी दुसऱ्याचे पोरं असले तरी त्यांना दुसऱ्याचे पोरं म्हणून बघू नका, त्यांच्यात तुमचे पोरं बघा. कारण ते या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे निघाले. तुम्हाला अंतरवालीला यासाठी यायचंय की मायबाप बनून त्यांच्या पाठीवरती तुम्ही फक्त हात फिरा, त्यांच्या डोक्यावरती मायेनं हात फिरा. त्या पोरांना 10 हत्तीचं बळ येणार आहे. एकदा जर तुम्ही मायेचा हात त्यांच्या पाठीवर फिरवला ना, त्या मुंबईपर्यंत जाऊस तर थांबत नाहीत. आरक्षण घेऊनच माघारी येते, त्याशिवाय ते गप नाही बस. कारण तुम्हाला मायबापाची भूमिका पार पाडावी लागणार आहे आता. कारण ते पोरं इथून 500-600 किलोमीटरवर या मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून निघाले. आपल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावातून लाखांना महिला त्या दिवशी मुंबईला जाणाऱ्या पोराला वाटा लावायसाठी अंतरवाली ते गेवराई पायी येणार आहे. लाखांना महिला. तुम्हाला या अंतरवाली पासून गेवराई पर्यंत पायी यायचंय त्या पोरांना वाटा लावायला. तुम्ही वापस आलं तरी चालतंय. आपल्या गावातले जेवढे माणसं आहेत मुंबईला येणार आहेत त्यांनी तसंच रॅलीत मुंबईला चालत राहायचं. आपल्या माता मावल्या माघारी येते. परंतु तुम्हाला 20 जानेवारीला त्या पोरांच्या पाठीवर आणि त्यांच्या डोक्यावर हात फिरायसाठी तुम्हाला अंतरवाली लिहायचंय. ते गेवराईपर्यंत वाटा लावा. ते बी तुम्हाला सकाळी 8 वाजताच यायचं. कारण 9 वाजता पोर अंतरवाली सोडणार आहेत मुंबईसाठी. ही लढाई सोपी नाही, आरपारची लढाई होणार आहे आता. हे शेवटचं आंदोलन आहे मुंबईतलं मराठ्यांचं. मराठा इतके ताकदीनं धडक मारणार आहेत मुंबईत की देशात आतापर्यंत असं आंदोलन कधीच झालं नसतं. इतक्या ताकदीनं मुंबईत मराठे घुसणार आहेत. मी त्याच दिवशी मुंबईत बैठक घेऊन मुंबईतल्या बांधवाला सांगितलं, आम्ही 2-3 कोटी लोक इकडून यायला लागलो. जर मध्ये आम्हाला कुठं अडवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही सुद्धा 30 लाख आहेत मुंबईत, तुम्ही पलीकडून अलीकडे या. यांनी जर कुठं अडवण्याचा प्रयत्न केला तर दोघांनी मिळून ते भिताड काढून बाजूला ठेवू, पण मुंबईतच घुसू.
यावेळेस तुमच्या पाठबळाची गरज आहे, आता तुमच्या साथीची गरज आहे यावेळेस पोरांना. पोरं आपले घरदार सोडून आज 600-700 किलोमीटरवर तिकडे निघाले. त्यावेळेस त्यांच्या मायेनं डोक्यावर हात फिरायला तुम्ही मायबापाची भूमिका पार पाडा. कारण पोरांना जर तुम्ही इतक्या संख्येने वाटा लावायला आलात तर त्यांची ताकद आणखीन वाढते आणि सरकारवरही प्रेशर निर्माण होते. जर वाटा लावायला लाखांना महिला आल्यात तर मुंबईत येणारे काय करू शकतात ही सुद्धा त्यांना धाक भरणार आहे. ज्यावेळेस तुम्ही गेवराईतून वापस येणार आहेत त्यावेळेस तुम्ही लाखाच्या संख्येने आपण आपल्या गावाकडे जाणार आहेत. त्यावेळेस सरकारच्या पुन्हा लक्षात येणार आहे की मुंबईला आलेले लाखात आहेत आणि वापस फिरलेले लाखात आहेत. याचा अर्थ मुंबईतलं आंदोलन सोपं जाणार नाही आणि पाठीमागे ज्या महिला राहिल्यात ह्याही आंदोलनाच्या पावित्र्यात उतरणार आहेत. दुहेरी संकट सरकार पुढे उभा करायचं, त्याशिवाय आपल्याला बी पण पर्याय नाही. त्यामुळे मुंबई पासून ते कोकण पर्यंतचे सगळे लोक आपण मदतीला उठवले. खानदेशातले काही जिल्हे मदतीला उठवले. त्यांनी जर आपल्याला 4 बाजूने घेरलं तर आपण 10 बाजूने त्यांना घेरणार आहे, पण शांततेत. त्यामुळे तुम्ही 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवाली लिहा, कारण ते तुमचेच मुलं आहेत आणि तुमच्याच मुलासाठी लढायला ते बाहेर पडले. लाखाच्या संख्येनं या गोदा पट्ट्यातल्या 123 गावातून लोक आपले बाहेर पडले पाहिजेत वाटा लावायला. कारण तुमचा एक दिवस जाईल पण तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल हे लक्षात राहू दे. आम्ही आता हटत नाही. आमचा शब्द आहे तुम्हाला आज. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही हटणार नाही. माझं तर शरीर मला आता साथच देत नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. मी एका महिन्यात 26 दिवस उपोषण केलं. पहिले 17 दिवस आणि नंतरचं 9 दिवस. उपोषण इतकं कडक झालेलं आहे की माझ्या किडनीवरती आणि लिव्हरवरती सुद्धा सूज आलेलं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे डॉक्टरांनी मला आराम करायला सांगितलेलं आहे. मला माहिती आहे मी जर आता आराम केला तर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झालं म्हणून समजा. आरक्षण विजयाच्या टप्प्यात आहे आणि आपण जर आता झोपलं तर वाटलं. मायबापा हो, मी तुम्हाला खरं सांगतो, माझं शरीर मला आता साथ नाही देत, तरीही मी माझी जीवाची पर्वा नाही करत. त्या दिवशी आंबेजोगाईच्या व्यासपीठावर मी उभा राहिलो. मला 3 मिनिटापेक्षा जास्त त्या व्यासपीठावर उभा नाही राहता. तरीही त्याच्यानंतर इतकं दुखत असल्यावर माणूस दवाखान्यातच जाणार. तरीही मी 2 दिवस तिथून पुढे सभा केल्या. 34 सभा त्यानंतर घेतल्यात मी दुखत असताना. पण माझ्या मराठ्यांचा अपमान मी नाही होऊ द्या. माझा शब्द आहे तुम्हाला, मी जीव गेला तरी मागे हटणार नाही, कारण माझ्या जीवाची मी पर्वा करत नाही. आणि मी बायकोला आणि बापाला सुद्धा तसं सांगितलेलं आहे. तुम्हाला 4 पोरं, एक जर मेला तर 3 पोरावर समाधान मानायचं, डोळ्याला पाणी सुद्धा नाही आणायचं. आणि बायकोला सांगितलं मी क्षत्रिय मराठा आहे, मला लढायची माहिती, आलो तर तुझा नाही तर कुंकूपासून तयार राहायचंय. मी या जातीसाठी 1 इंचही मागे सरकणार. कारण स्वप्न फक्त एकच आहे, या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण देऊन मराठ्यांचेही पोरं क्लास 1 पासून क्लास 4चे अधिकारी बनवायचे. आपले पोरं IAS दर्जाचे, IPS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजे. हे स्वप्न मनात घेऊन आज संघर्ष सुरू आहे. सलग 5 महिने झाला आणखीन घरालाही शिवलो नाही, शिवणार सुद्धा नाही. फक्त तुम्ही तुमची एकजूट नका फुटू दे. मी मरायला नाही बेत. सरकार मला आता शत्रू मानायला लागले. मी काय चूक केलेली नाही. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांसाठी आरक्षण मागतोय. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत. त्या मराठ्यांच्या पोराच्या वेदना आता आम्हाला नाही सहन होत. ही मागणी आम्ही करतोय. म्हणून जर तुम्ही सरकार आम्हाला शत्रू मानत असाल तर मी तुम्हाला मोजत पण नाही, भेट सुद्धा नाही. तुम्हाला काय करायचं तर तुम्ही करा. आता ही लढाई आरपारची होणार आहे. त्यामुळे घराघरातल्या मराठ्यांनी आता सावध व्हा. बेसावध तुम्ही राहू नका. तुम्ही जर बेसावध राहिलात तर पुन्हा आरक्षणात घात होऊ शकतो. आता आम्ही नाही माघारी फिरत. आता आम्ही ठरवलंयच, मराठ्यांचं आरक्षण घेतल्याशिवाय आता आपण मागे नाही फिरायचं. मग ते 1 करोड पोरं असतील किंवा 1 लाख असतील किंवा 2 असतील. आता सरकारचा सामना सरळ सरळ मराठ्याशी. आडवं कोण येतं ते तुम्ही सोडून द्या, ते डोक्यात सुद्धा ठेवू नका. ते आडवे फिडवे येणारे सगळे बंद पाडलेत आपण. येवल्या फिवल्याचे येडपट एकालाही आपण आता सध्या बोलून देत नाही.
सगळे गपगार केले आणि कोणी बिल बोललं बी तर त्याच्या अंगावर जाण्याची ताकद आपल्यात आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. फक्त तुम्ही आता एकजूट नका फुटू देऊ. आता जर एकजूट फुटली तर विजय जवळ आल्याला लांब जाईल. म्हणून घराघरातल्या मराठ्यांनी आता मुंबईकडे चला. तुम्हाला शब्द आहे आपला, जाता जाता जीव जरी गेला तरी 1 इंचही तुमचा हा मुलगा मग हटणार नाही. हे शब्द आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबई आम्ही सोडत नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.